सागर आमचा फर्स्ट टाइम ऑटो चालवतोय, तुम्हाला दाखवतोय. वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निक जाधव या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सो आता आपण चाललोय चिकन बनवायला. सागर तर पोचला होता किचन मध्ये, पण आता आपण मी पण जाणार त्याला मदत करायला, हेल्पर म्हणून. हे कापते आणि आम्ही पोचलो आमच्या किचन मध्ये. तर हे आहे आमचं किचन. इथं तुम्ही बघू शकता, इथं टमाटर कापलेला आहे, कांदा बारीक केलेला आहे. आता उरले सुरले जे काही साहित्य आहे ते आता मी आणि निशू गाडीवरून जाणार आहेत आणायला. सो त्यामध्ये आता बघू काय काय नाही काय काय आहे. आता हा पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पार्ट 3 मध्ये आजच्या दिवसात जेवढं पण काय होणार आहे ते तुम्हाला पार्ट 3 मध्ये दिसेल. तर आम्ही लोकांनी शॉपिंग वगैरे सगळी केली आहे. आणि थोडा असं जेवण बनवता आपल्याला अर्धा किलो दही घेतलं, हे गार्लिक पेस्ट वगैरे सगळी घेतली. आणि आता इथून एवढं सामान घेऊन आम्ही लोक निघतो. मित्रांनो, आम्ही दुकानावरून सर्व जाऊन आलेलो आहे आणि सामान जे जे लागणार होतं ते पण सर्व घेतलं. आणि हे बघा, सागर आता चिकन ढवळतोय, मला चिकन दाखवतो. होतंय बनतंय काहीतरी होतंय चांगलं मस्तपैकी. खाऊन तुम्हाला सांगतो चव कशी झाली की कशी नाही. ओके, आता मी जरा हातभार लावतो सागरला, नाही तर असं मला नको ते केलं सागर काय थोडं आपण हातभार लावतो. मित्रांनो, आमचं चिकन वगैरे सर्व बनवून रेडी झालेलं आहे. तर ते झालं होतं म्हणून आम्ही लोक बाहेर पडलो, करून ठेवलं. आता बोललो तुम्हाला ज्यांना खायचं त्यांनी खावा. आता एक मेन गोष्ट म्हणजे आपली आता दुसरी बहिणी आली आहे, तिला आपण जाऊया आता भेटायला. तिचे पण रिएक्शन बघ. नाही, रिएक्शन तर काय होणार नाही, कारण काल तिला अचानक भयानक ती आम्हाला भेटली आणि 2 तिच्या शिव्या पण खाल्ल्या. म्हणजे एवढी भेट अशी झाली नाही, वरवर फक्त हॅलो हाय बाय एवढं झालं. सो आता आपण प्रॉपर भेटणार आहोत तिला. आता आपण तिला जाऊन तिकडे भेटूया, 4 शिव्या खाऊया आणि बघूया काय बोलते ते. खूप दिवसानंतर आम्ही लोक भेटणार आहोत. सो गेट टुगेदर जरा भारीच होणार आहे आमचं, शिव्यानी माझं. चला, ही आमची आई. ही बघा आईस्क्रीम खाते. बोल आता. कोण गा? ही आमची आबोली. आबोलीचा मेन कॅरेक्टर बघा ही आहे. ही बघा, ही आमचं ते आता आलंय ना आबोलीचा कार्यक्रम, तो डुप्लिकेट आहे. हिच्यावरून तो आबोलीचा चॅनल चालू केलाय. हे हो, आमच्या आबोलीला काय हे करू नका. तर इथं मुंबईवरून आहे, आम्ही लोकांनी खास कुक मागवलाय. कुक हे बघा, आबोली कुक. हे बघा, आज आबोलीच्या हाताची आम्ही बिर्याणी खाणार आहे. हे आणि हे बघा, पोरांना पण वाटून कामं दिलेत, तांदूळ धुवायला. भाऊजी अजून एक चूल इथं बनवणार आहे, त्यासाठी दगड आणायला गेले. हे बघा, ही नुपूर आली आराम मसाला घेऊन, खोबऱ्याचा किस हे करते. आणि ही आमची आईच बघा रागात बघते. भाऊजी काय आलं दाखवा तुम्ही. हे चिरे घेऊन आलात 3. चूल पटापट रेडी करा, माणूस बघा केवढा मोठा आहे. आबोली आबोली.
हे काय हरव झालं अगं हा बघ ए सरबरीच कशाला खेळ करतोस का मला कळत नाही. कशाला सर भाऊजींचं आहे बघा डोकं उठलंय. भाऊजी जरा रिएक्शन दाखवा तुमचे. बघितलं भाऊजीला लय त्रास देतात आमच्या हे एकुलत्या एक भाऊजींना. खरंच ही पोरं पण तशीच आमची गीता पण तशीच. तुम्ही बघितलात ना कशी ती शिव्या देते ती तसेच. सागर आमचा फर्स्ट टाइम ऑटो चालवतोय तुम्हाला दाखवतोय बघा. 3 बस झाले आलीच करायचं ना. फर्स्ट टाइम गावाला येऊन ऑटो पण चालवतो तो. तिसरा टाकायची गरज आहे जाऊ दे 2 वर. तिसरा खालीच आहे ना. खालीच आहे. अरे बापरे कुठे जायचं भाडं मारतो आता बोल. इतर भाडा मारते का कमी करायचे असं तर वर करायची ना. एक न्यूज होतं का डायरेक्ट होतं. हे बघा हे नंतरची प्रोसेस इथे चालू आहे. सॅलड वगैरे सर्व बनवणं. हे बघा डोळे बघा फुल बघा पक्षी बघा आईचे डोळे बघा. मित्रांनो आपल्या घरातली पब्लिक सर्व गेले समुद्रावर. तर आपण पण जाऊया आता समुद्रावर. आता आम्हाला उशीर झाला कारण की आम्ही जेवत वगैरे होतो ना म्हणून आम्हाला उशीर झाला. आता आम्ही जेवून जरा झालेलो आहे. सागर आणि मी निघालो आहे. मस्त गाडी आहे दादाची आपल्याकडे ती घेऊन आपल्याला निघायचं आहे समुद्रावर. आता समुद्र पण आमच्या इकडं जवळच आहे म्हणून काय टेन्शन नाही. 5 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. चला तर मग समुद्रावर भेटू तुम्हाला. चालत आम्ही कधी कधी रात्रीचं जेवल्याच्या नंतर ना वॉकसाठी पण येतो आणि समुद्रावर पोचतो. कधी काळ पोचतो काळात नाही. पोचूया समुद्रावर. ओके खूप भारी इकडे असं वाटतं की इकडेच राहायचं. मला जायलाच नको. काय नाही मे महिना बाकी आंब्याचे. हा आहे आमचा आरेवारे बीच. कोणी सुद्धा नाही आमच्याशिवाय. मी फक्त आमचे फॅमिली मेंबर्स शिवाय. ते बघा तिकडे आमची फॅमिली आहे. हा आहे आमचा आरेवारे बीच. हे बघा स्वच्छ आणि सुंदर असा आरेवारे बीच. तो बघा फुल 3 धमालमध्ये तिकडे शूटिंग झाली होती. फुल 3 धमालची. फुल 3 धमाल म्हणा फक्त लढ म्हणा त्याची शूटिंग तिकडे झाली होती. आणि आता खूप काही म्हणजे डेव्हलप झालं आहे. वर्षपूर्वी झाली होती त्यानंतर आता सुधारणा झाली. स्वच्छ आणि सुंदर असा आमचा बीच. हे बघा आपले फॅमिली मेंबर सगळे भाऊ सगळे समुद्रामध्ये पोहतात आहेत पण मी नाही गेलो कारण की आपली केस तशी नाही काही पोहायच्या लायकीची किंवा हा पाण्याच्या लायकीची. सो म्हणून मी नाही गेलो की कसं वाटेल मुंबईला गेल्यावर केसांमध्ये वजन काय झालं केसांची काळजी करतो यासाठी मी पाण्यात जात नाही. हेलिकॉप्टर बोलतात ये पण नको नाही गेल्यावर लांब कम टू आरेवारे बीच. सरप जरा जास्तीच टाकलाय काय माहिती आज जरा जास्तीच सरप. आम्ही येणार म्हणून वाटतं. तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे पालखीच्या होमाला. होम मोठं पेटून झालं. आम्ही घाई गडबडीत धावत पळत धापा टाकत 3 जण चाललो आहे बघा. वाजलेत रात्रीचे 12:15. आम्ही 3 जणच राहिले बाकी आमची घरातली मेंबर सर्व पोहोचले तिथे.
आता बघूया तिकडे थोडंफार जी काय मजा असेल ती करा. चुकून जर बघायला भेटली तर भेटेल. आता पोहोचूया आपण तिकडे पटापट. चला. लहान मुलांनी काय कार्यक्रम चालू केलेला आहे, चालू राहून दे. आता सगळ्यांना सहकुटुंब परिवार उपस्थित राहावे याची आमची विनंती. होळी काय घ्यायचं तर मित्रांनो आपला होम जळलेला आहे, तुम्ही बघितलंच असाल. होम गावी आलो म्हणून होम, मुंबईला असतो तर होळी. ओके, तर आता आम्ही पण चाललोय घरी. रात्रीचे वाजलेत 1-1:30 वाजत आलाय. तुम्ही कुठे गीताकडे झाले निखिल आपली आम्ही चाललो आता आम्ही घरी. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. 2024ची होळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि समाधानाची जाओ. आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्ही तसं सालाबादप्रमाणे तुम्हाला सांगत आलेलो आहे मी, तिथपासून व्लॉग चालू केला आहे. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला कथंही विसरू नका, कथंही. ओके, चला तर मग बाय, एन्जॉय.